सबका विश्वास। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश में कई योजनाएं ऐसी लाई जिनके माध्यम से हमारे देश की महिला हो, युवा हो, हमारे किसान हो, इनको सही मायने में बहुत अच्छी तरह से इस योजनाओं का फ़ायदा हुआ। जैसे मैं कहना चाहूँगा कि उज्ज्वला योजना के माध्यम से हमारे हर एक बहन को गैस मिला, फ्री में गैस मिला। वैसे ही युवाओं को खेल में प्रोत्साहित करने के लिए अलग अलग योजना लाके खेलो इंडिया के माध्यम से उनको प्रोत्साहित करने का काम किया। इसके माध्यम से निश्चित तौर पर आने वाले ओलंपिक में, इस पिछले ओलंपिक में हमारे देश के युवाओं ने अपने खेलों के माध्यम से 7 मेडल हमारे देश के लिए लाए। लेकिन प्रधानमंत्री जी की संकल्पना है कि आगे आने वाले ओलंपिक में हमारे युवाओं को इस तरह से मोटिवेशन प्रधानमंत्री जी दे रहे हैं कि उस मोटिवेशन के माध्यम से 7 के जगह पे अभी 70 मेडल हमारे ओलंपिक में निश्चित तौर पर लाने की हमारे युवाओं में क्षमता है। उसी तरह से उनको तैयार किया जा रहा है। वही किसान हमारे जो है, किसानों के लिए किसान सम्मान योजना के माध्यम से उनके खाते में सालाना 6,000 रुपया दे के सही मायने में वो साहूकारी पास से उनको मुक्त करने का काम हमारे देश के प्रधानमंत्री जी ने किया है। मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद देता हूँ और इन सभी को विनती करता हूँ कि जिस भावना से प्रधानमंत्री जी ने आपके विकास में योगदान दिया है, आपको फिर से एक बार देश के प्रधानमंत्री मोदी जी को करने के लिए आपको मोदी जी को आशीर्वाद देना है। यही विनती आपसे मैं करता हूँ। होतीला बने आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातीला बने आमचा साहेब कपिल पाटील। मागणी गेल्या 50 वर्षापासूनची मुरबाडच्या जनतेची होती। खऱ्या अर्थाने ही मागणी जी होती ही कल्याण नगर रेल्वेची मागणी होती, परंतु कल्याण नगर रेल्वेला फार मोठ्या प्रमाणात निधी लागत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने ही रेल्वे करण्याची संकल्पना पुढे आली आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना मी विनंती केली, रेल्वे मंत्र्यांना विनंती केली की कल्याणपासून मुरबाडपर्यंत ही रेल्वे जाणं गरजेचं आहे। नमस्कार, मी कपिल मोरेश्वर पाटील, भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की येत्या 20 मेला होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशामध्ये जो विकास केलेला आहे आणि विकासामुळे जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे, त्या विश्वासासाठी आपण सर्वांनी भरघोस मत देऊन मला निवडून आणावं, अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी आपल्याला करतो। हे साऱ्या कामातने कै राधा हुकमाचा एका कपिल दादा, सुकेश डाके निलेश पाटील शब्दाचा मानियो राखी ती सदा। नव तरुणांचा कैवारी त्यांना शोभत ही खासदारी, नव तरुणांचा कैवारी त्यांना शोभत ही खासदारी, झाले ना होतीला असा एकच आमचा साहेब कपिल पाटील, किती होतीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी,
होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रेल्वेच्या समस्या त्यांचं निराकरण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता प्रधानमंत्र्यांनी करून दिली. त्याचबरोबर रेल्वेचं पूर्ण रूप बदलण्याच्या दृष्टिकोनातनं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी वंदे भारत रेल्वे सुरू केली, ट्रेन सुरू केली. आणि वंदे भारतमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा विमानात प्रवास केल्याचा आनंद निश्चितपणाने आपल्याला मिळतो. देशातल्या सगळीकडे सगळ्याच जनतेने ह्या वंदे भारत रेल्वेचं स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री यांना मी धन्यवाद देतो.